सगळे? ओके चल. सो नाउ व्हॉट वी डिस्कस्ड, काय बघितलं आपण? सो इट इज अ पायरॅनोज आणि फ्युरॅनोज रिंग. आय गेस दॅट इज क्लिअर टू यू. नाउ नेक्स्ट आय जस्ट एक्सप्लेन यू अबाउट द D-glucose and D-galactose. See, D-glucose and D-galactose are the epimers of each other. These are epimers of each other. Now, what do you mean by epimers? See, this is number 1, 2, 3, 4, 5, and 6. Right? Here again it is same 1, 2, 3, 4, 5, and 6. Now, if you check this carbon number 4, okay, this carbon number 4 and this carbon number 4. Both of these are aldose or ketose sugar. काय म्हणाल? काय ते aldose sugar आहे की ketose आहे त्या? बोला पटापट बोला. कुठल्या शुगर्स आहेत ह्या? अल्डोज. अल्डोज आहेत ना? का अल्डोज म्हणाले? CHO ग्रुप अटॅच झाला पण त्याला CHO अल्डिहाइड ग्रुप आहे, इथे त्याला अल्डिहाइड ग्रुप आहे, म्हणून तो काय झाला? अल्डोज झाला. ओके. आता बाकी सगळं सेम आहे. जर तुम्ही मी इंक सगळी इरेज करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बाकी सगळं सेम आहे. सी कार्बन नंबर 1 चेक करा, सेम आहे. कार्बन नंबर 2 चेक करा, सेम है ना. 3 चेक करा, सेम आहे. 4 चेक करा, फक्त 4 मध्ये डिफरन्स आहे. 5 चेक करा, सेम आहे. आणि 6 चेक करा, सेम. मग काय फरक झाला ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मध्ये? देर इज अ डिफरन्स ओनली ऍट द कायरल कार्बन नंबर 4. काय डिफरन्स आहे? फक्त ह्याचा OH इकडे आणि ह्याचा OH इकडे. करेक्ट? येस. येस. आणि म्हणून कायरल कार्बन म्हणजे काय? ओनली वन कायरल सेंटर विथ डिफरंट कॉन्फिगरेशन. कायरल म्हणजे असा कार्बन की त्याच्या चारी बाजूला वेगळे वेगळे सबस्टन्सेस अटॅच्ड आहेत. आता हा जर असेल तर ह्याला मी कायरल कार्बन म्हणेल का? नाही. हा कायरल कार्बन नाही होऊ शकत, कारण ह्याला सगळीकडे हायड्रोजन अटॅच्ड आहे. हे तुमचं केमिस्ट्रीचं आहे, पण लक्षात घ्या, मी अतिशय सोप्या शब्द समजून सांगते. हा कायरल झाला का? मग नाही झाला. समजा मी हा कार्बन कन्सिडर केला, हा कार्बन, तर ह्याला वरती CHO आहे, ह्याला वरती डबल बॉन्ड O आहे, ओके, आणि H, म्हणजे एका ठिकाणी डबल बॉन्ड O, एका ठिकाणी H, आणि एका ठिकाणी ही एवढी मोठी चेन 1, 2, 3 आणि 4. म्हणजे ह्याच्या प्रत्येक ह्याला वेगळे वेगळे सबस्टन्स अटॅच्ड. म्हणून हा झाला कायरल कार्बन. कळलं का कायरल कार्बन म्हणजे काय? हा कायरल कार्बन म्हणजे काय? कळलं की नाही कळलं? येस. असा कार्बन की ज्याच्या आजूबाजूला सगळे वेगळे वेगळे लोक आहेत, म्हणजे तो कायरल. हा कायरल एका नाहीये, याच्या आजूबाजूला फक्त सगळे हायड्रोजन एकसारखेच आहेत, म्हणून हा कायरल नाही. त्याच्यामुळे हा जो कायरल आहे ह्याच्या सगळ्या आजूबाजूला हे सगळे कायरल्स आहेत, त्याच्या आजूबाजूला सगळे वेगळे वेगळे लोक आहेत, पण 4 नंबरचा जो कंपाऊंड आहे त्याचा OH ह्याचा राईट हँड साइडला आहे आणि ह्याचा OH लेफ्ट हँड साइडला, आणि म्हणून हे झाले इपीमर्स. कळलं? इपीमर्स म्हणजे काय? पुढच्या स्लाइड मध्ये डेफिनेशन आहे बघा, कळतं का? इपीमर्स म्हणजे काय बघा. व्हेन शुगर डिफर फ्रॉम वन अनदर इन कॉन्फिगरेशन ऍट ओनली वन chiral center, at only one asymmetric atom, they are called as epimers. बघा आता ग्लुकोज and mannose are epimers with respect to C1. आता हा ग्लुकोज आहे बघा, हा ग्लुकोज आहे आणि हा मॅनोज आहे. आता हे पण एकमेकांचे इपीमर झाले. कुठे इपीमर आहे सांगता येईल का मला? कुठे इपीमर झालेत? हे कुठल्या कार्बनला इपीमर झाले? फर्स्ट, सेकंड कार्बन. सेकंडला झाले ना. सी पहिला या दोघांचा अल्डिहाइड आहे, हा पहिला. इथे आपण हायलाइट पण केलंय. तो 2, 3, 4,
5 आणि हा 6. बाकी सगळे स्ट्रक्चर सेम आहे, पण हा तुम्ही 2 नंबरचा जर चेक केला तर ह्याचा OH राईटला आहे आणि ह्याचा OH लेफ्टला आहे. सो OH ग्रुप राईट आणि लेफ्टला फक्त एका कार्बनवर जर डिफर असेल तर त्याला म्हणायचंय इपिमर्स. इज दॅट क्लिअर? येस. आता ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज बघा. ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज आर अगेन इपिमर्स. दिस टू आर इपिमर्स. कुठल्या कार्बनला इपिमर्स आहेत ते? 4th. 4th कार्बनला ना, मागच्या स्लाइड मध्ये आपण बघितलं. हा 4th कार्बन मध्ये ते दोघं एकमेकांचे इपिमर्स आहेत. गॅलॅक्टोज आणि मॅनोज इपिमर्स आहेत का, आता असा माझा प्रश्न. गॅलॅक्टोज आणि मॅनोज इपिमर्स आहेत का, आणि असेल तर ते कुठल्या कार्बनला? मी हे इरेज करते सगळं. हा, सो गॅलॅक्टोज आणि मॅनोज आता इपिमर्स आहेत का? आहेत का नाहीयेत, आणि असेल तर कुठल्या कार्बनला सांगा. नाहीयेत. मुग्धा म्हणते नाहीये. ओके, चला मॅम अजून कोण? 4th आहे. आहेत इपिमर्स. 4th कार्बन. तो मी इथे लिहिते. मी तुमचे उत्तर लिहिते. मुग्धा इज सेइंग नो. हा इज सेइंग नो. चला, कोण येस म्हणतं? ईश्वरी सेइंग ऍट 4 कार्बन. बरोबर बोलली ईश्वरी. ओके, चला Yes. पुढे. प्रथमेश, ईशा. Yes, ma'am. कार्बनला आहे. ईशा, व्हॉट यू आर सेइंग? या ईशा, नाही कळलं हरकत नाही. नाही कळलं हरकत नाही. प्रथमेश, व्हॉट डू वॉन्ट टू से? काही नाही. नाही म्हणतोय तू पण. So Prathamesh is also saying no. Yamini? Yeah, are you there? Yamini, switch on your video. 4th कार्बनला. So Yamini इथे जाते. ईशा ईश्वरी बरोबर. चला ईशा, your vote is important so that we could decide. Majority wins. कार्बनला मॅम. 4th कार्बन. तो इथे परत ईशा. So all these 3 are wrong. Okay, why so? See, आपण काय म्हटलं, इपिमर्स काय असतात? इपिमर्स दे शुड डिफर ओनली ऍट 1 कार्बन. फक्त 1 पाहिजे, एकाच कार्बनला डिफरन्स पाहिजे. आता ह्यांचा फक्त एकाच कार्बनला डिफरन्स आहे. इथेच डिफरन्स आहे ना फक्त, बाकी सगळे सेम आहेत. ह्यांचा जो आहे तो फक्त इथेच डिफरन्स आहे 4th ला, बाकी सगळे सेम आहे. आय यूज अनदर कलर. आता जर तुम्ही मॅनोज आणि गॅलॅक्टोज बघताय बघा, हा सेम आहे. ओके, हा सेम आहे. इथे डिफरन्स आहे. ओके, हा सेम आहे. परत इथे परत डिफरन्स आहे, आणि हा परत सेम. 2 ठिकाणी आपल्याला नाही चालणार डिफरन्स इपिमर्सला. आपल्याला फक्त एकाच कार्बनवर डिफरन्स पाहिजे, 2 कार्बनवर नो. सो गॅलॅक्टोज अँड मॅनोज दे आर नॉट इपिमर्स. Glucose and galactose they are epimers, and glucose and mannose they are epimers. So glucose is epimer with mannose also, glucose is epimer with galactose also. हे क्लियर आहे का? येस मॅम. येस. कळलं आता तुम्हाला? ज्यांनी 4 म्हटलं होतं, ईशा, यामिनी, ईश्वरी. येस. ओके, येस. सो दॅट इज हाऊ इज अ इपिमर. सो यू मस्ट रिमेंबर. हे खूप आहेत असे, पण आपल्या बायोलॉजीसाठी एवढंच लक्षात ठेवा.
गॅलॅक्टोज अँड ग्लुकोज आर इपिमर्स, ग्लुकोज अँड मॅनोज आर इपिमर्स. बाकी डिटेल केमिस्ट्री मध्ये करा. कायरल कार्बन लिहून ठेवा. व्हॉट इज अ कायरल तुमच्या शब्दातल्या, इफ यू आर कम्फर्टेबल इन मराठीत लिहून ठेवा, कारण तुमचं समजणं महत्वाचं आहे. नीट इज नॉट गोइंग टू चेक युअर लँग्वेज, नीट इज गोइंग टू चेक युअर अंडरस्टँडिंग. Okay, language is just a media for communication. If you ask me, language is just a media of communication. If you are communicating in any language आणि समोरच्याला ते पटतंय तर any language is good if you ask me. So don't think that की अरे मला इंग्लिश, हा पण अनफॉर्च्युनेटली यू हॅव टू राईट पेपर इन इंग्लिश, तो तेवढं आपल्याला जमलं पाहिजे. पण अंडरस्टँडिंग जर असेल तर आपण लिहू शकतो असं मला वाटतं. तो कायरल कंपाऊंड मराठीतनं लिहून ठेवा. असा कार्बन की ज्याचे चारही गोष्टी इथे वेगळ्या वेगळ्या असेल, म्हणजे ए बी सी आणि डी असेल, सगळीकडे ए ए ए ए असं नसेल, तो असतो कायरल कंपाऊंड. असं लिहून ठेवा मराठीतल्या, हिंदीमधल्या, इंग्लिशमधल्या, एनी लँग्वेज. ओके. इपिमर बाकी सगळं स्ट्रक्चर सेम असतं, फक्त एका कार्बनवर एच आणि ओएच इकडे तिकडे असतात, राईट लेफ्ट लेफ्ट राईट असं लिहून ठेवा, फक्त एका कार्बनवर. आणि आता आपल्याला अजून पुढे एक मर येणार आहे बघा काय इथपर्यंत क्लिअर आहे. सो गॅलॅक्टोज इज इपिमर विथ ग्लुकोज अँड ग्लुकोज इज इपिमर विथ मॅनोज. सो ग्लुकोज इज इपिमर विथ बोथ गॅलॅक्टोज अँड मॅनोज, म्हणून ग्लुकोजला इथे मी सेंटर मध्ये टाकले. ऑल राईट. बोला इथे कळलंय सगळं. शॅल आय गो अहेड? Yes. Yes. मजा येते शिकताना की बोरिंग होत आहे, काय होत आहे? मजा मजा वाटते, येते ना? चलो. Yes. ओके. आता प्रश्न येतो ॲनोमर्स. मी आता ॲनोमर्स सांगते. ॲनोमर्स आपण इपिमर बघितलं. इपिमर मध्ये कुठला पण कार्बन, एनी कार्बन. ओके. ॲनोमर मध्ये देर इज अ डिफरन्स ओनली ऍट कार्बन नंबर 1. कंपल्सरी डिफरन्स ऍट ओनली कार्बन नंबर 1. ओके. बघा आता हा जो आहे डी ग्लुकोज आहे, अल्फा डी ग्लुकोज आहे आणि हा बीटा डी ग्लुकोज आहे. ओके. आता लक्षात घ्या, नंबर 1 चा जो कार्बन आहे यांचा अल्फा आणि बीटा ग्लुकोज मध्ये काय बघा, जेव्हा तो ॲनोमर कधी बेसिकली हे पण लक्षात घ्या, ॲनोमर ओनली इन सायक्लिक कंपाऊंड. स्ट्रेट चेन मध्ये जसं आपण इपिमर बघितलं, स्ट्रेट चेन मध्ये आपण ॲनोमर्स नाही बघू शकत. तो लिहून ठेवा, ॲनोमर्स ओनली इन सायक्लिक कंपाऊंड. फक्त सायक्लिक म्हणजे काय, रिंग स्ट्रक्चर मध्ये. हे जसे इथे रिंग स्ट्रक्चर आहे, हे रिंग स्ट्रक्चर आहे, तसे रिंग स्ट्रक्चर मध्ये. आता बघा कार्बन नंबर 1 जेव्हा हा सायकल बनवेल, जेव्हा हा बॉन्ड बनवेल, तर इकडचा जो OH होता त्याच्यातला एक हायड्रोजन निघून जातो, इकडचा ऑक्सिजन निघून जातो, वॉटर मॉलिक्यूल बनतो. बाकीचं विसरून जा, फक्त ॲनोमर लक्षात घ्या. नंबर 1 ला ह्याची OH ची पोझिशन खाली आहे, ह्याची OH ची पोझिशन वर. ओके. जसं इथे बघा HOH आणि OHH एवढाच फरक आहे. जो राईट हँड साइडला असतो तो खाली लिहितात, जो लेफ्ट हँड साइडला असतात तो वर लिहितात. अँड हेन्स अल्फा अँड बीटा ग्लुकोज आर ॲनोमर्स विच इज अ टाइप ऑफ इपिमर ऑल्सो. कळलं का ॲनोमर काय? मला नाही समजलं. ओके. कोण आहे, कोणाला नाही समजलं? यामिनी? हा मॅम. ओके चलो, हरकत नाही. हे बघ, हा जो आहे ना, हा जेव्हा सायक्लिक कंपाऊंड बनवतोय, कोण ग्लुकोज जेव्हा सायक्लिक कंपाऊंड बनवतो तेव्हा तो 5 नंबरचा जो कार्बन आहे तो 1 नंबरच्या कार्बनची तो लिंक करतो इथे ऑक्सिजन. म्हणून आपण पायरॅनोचं स्ट्रक्चर लिहिताना
पायरॅनोज इथे मध्ये एक ओ लिहितो कारण तो इथे बॉन्डिंग करतो. ओके, 1 नंबरचा कार्बन आणि 5 नंबरचा कार्बन ते बॉन्डिंग करतात जवळ येऊन विथ द हेल्प ऑफ दिस ऑक्सिजन. ओके, फरक काय आहे, जेव्हा हे दोन्ही जे आहे अल्फा ग्लुकोज आणि बीटा ग्लुकोज मध्ये फरक काय आहे, त्यांच्या 1 नंबरच्या कार्बनचा OH ह्याचा राईट साइडला आहे म्हणून अल्फा, ह्याचा लेफ्ट साइडला आहे म्हणून हा बीटा. 1 नंबरच्या कार्बनचा OH ग्रुप ह्याचा राईट साइडला आहे म्हणून हा अल्फा आणि ह्याचा लेफ्ट साइडला आहे म्हणून हा बीटा. एवढाच फरक आहे. आणि जेव्हा तो सायक्लिक कंपाऊंड बनवेल तेव्हा तो फक्त डिफरन्स दिसतो 1 नंबरच्या कार्बनला. इथे ह्याचा OH वरती आणि ह्याचा OH खाली. हे का लक्षात ठेवायचंय, कारण आपण पुढे बॉन्डिंग शिकणारे अल्फा 1,6 बॉन्डिंग और बीटा 1,4 बॉन्डिंग. त्याच्यासाठी आपल्याला हे फक्त लक्षात ठेवायचं. अल्फा मध्ये राईट साइडला, बीटा मध्ये लेफ्ट साइडला OH ग्रुप. यामिनी कळतंय का बेटा? हो समजलं. आणि म्हणून तेवढाच डिफरन्स दिसतो, पण हा कधी दिसतो रिंग फॉर्म मध्ये, सायक्लिक फॉर्म मध्ये. अँड हेन्स दे आर कॉल्ड एज अॅनोमर्स ऑफ इच अदर. असे सगळेच अल्फा आणि बीटा कंपाऊंड जे असतील ते अॅनोमर्स ऑफ इच अदर. इपिमर काय होता, कुठल्याही कार्बनला दिसला तर तो इपिमर, कुठल्याही एकाच. आणि अॅनोमर मध्ये फक्त पहिलाच, A is first letter, so first carbon. So you prepare your own mnemonics. Mnemonics म्हणजे काय, काय काय ट्रिक्स ज्याच्याने आपल्या लक्षात राहील. A is first alphabet, so only carbon number 1 मध्ये OH इकडे तिकडे असेल तर ते अॅनोमर. बाकी सगळं सेम पाहिजे, फक्त पहिल्याला फरक पाहिजे. इथे तुम्ही बघा बाकी सगळं सेम, फक्त पहिल्याला फरक, फक्त पहिल्याला फरक, बाकी सगळं खालचं सेम आहे बघा. अँड हेन्स दे आर अॅनोमर्स. हा प्रश्न तुम्हाला केमिस्ट्रीत विचारतील, पण इथे तुम्हाला बॉन्डिंग कळवण्यासाठी मी हे सगळं करते. सो यू अंडरस्टूड नाउ व्हॉट इज अ कायरल कंपाऊंड, व्हॉट आर इपिमर्स अँड व्हॉट आर अॅनोमर्स. इज दॅट क्लिअर? Yes. Yes, ma'am. डाऊट असेल तर प्लीज विचारा. स्टुपिड डाऊट असेल तरी हरकत नाही, बाकीचे हसतील, हसू द्या, काही फरक नाही पडत, पण आपण एकदम क्लिअर केला पाहिजे आपला डाऊट. येस गौतम, आर यू देअर? गौतम नाहीये का? या आहे, दिसतोय पार्टिसिपंट्स मध्ये. गौतम, अनम्यूट युअरसेल्फ अँड टॉक. Yes, ma'am. ओके, सो कायरल कंपाऊंड इथे मी काय काय बघितलं बघा. कायरल, इपिमर्स अँड अॅनोमर्स, हे 3 टर्मिनॉलॉजी क्लिअर झाले तुम्हाला. आणि कोण कोणाचं इपिमर आहे, कोण कोणाचं अॅनोमर आहे, राईट? तो बघा ग्लुकोज, सो दिस इज अ ग्लुकोज. हा कुठला ग्लुकोज आहे? OH ह्याचा खाली आहे. कुठला ग्लुकोज आहे, अल्फा की बीटा? बघा OH खाली कुठला आहे हा? अल्फा. 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 ओके, म्हणजे फक्त एकच शुगर मॉलिक्यूल असेल तर तो मोनोसॅकराइड झाला. 2 शुगर एकत्र जॉईन झाल्यात, सो ही एक शुगर आणि ही एक शुगर इथे मध्ये त्यांनी बॉन्डिंग केलं, राईट? मग तो झाला डायसॅकराइड. आणि खूप सारे शुगर एकत्र आले तिथे बघा, 1 2 3 4 आणि असे स्टार्च मध्ये 200 to 300 शुगर एकत्र येतात. आणि म्हणून ज्यांना शुगर असते ते स्टार्च कंटेनिंग सबस्टन्सेस कमी खातात. म्हणजे काय, राईस कंटेन द स्टार्च, है ना, कारण त्याच्यामध्ये इतके सारे ग्लुकोज रिलीज होतील मग शरीरात. म्हणजे ग्लुकोज, कारण ह्याचं हे
ह्याचं म्हणजे हे ब्रेकडाऊन होणार आहे, याचं हायड्रेशन होणार आहे, हे ब्रेकडाऊन होणार आहे. मग हा एक ग्लुकोज आहे, म्हणजे शुगर वाढेल ग्लुकोज मधली. ओके नाही, बिकॉज इट कंटेन्स मेनी शुगर मॉलिक्यूल, मेनी मोनोसॅकराइड युनिट्स लिंक्ड टुगेदर. गेटिंग द डिफरन्स स्वीट्स मध्ये पण सेम असतं का मॅम? बोल बोल, ऐकलं नाही मी, परत बोल. स्वीट्स पण नाही खात ना, म्हणजे डायबेटिक असतात ते. स्वीट मध्ये तर प्युअर शुगर असते, पण स्टार्च हा. मध्ये ही शुगर पण रिलीज होते. यांचं ब्रेकडाऊन होणार आहे ना इथे शुगरचं, हो आणि हो. ते इतके मॉलिक्यूल रिलीज होतील, म्हणून ब्लड शुगर इन्क्रीज होईल. राईट. येस. सो नाव लेट अस कम टू डायसॅकराइड. मोनोसॅकराइड कळलं सगळ्यांना. सो एक गोष्ट लक्षात ठेवा, मोनोसॅकराइड पुढे मी ह्याच्यावर बोलणारच आहे, बट ऑल मोनोसॅकराइड्स आर, ऑल हे लिहून ठेवा, हायलाइट करा, ह्याच्यावर क्वेश्चन्स येतात. ऑल मोनोसॅकराइड्स आर reducing sugars. ऑल काय हे तुम्ही मला विचारायचंय नंतर सगळे शुगर झाल्यावर. मॅम तुम्ही असं म्हटला होता, ते मला कळलं नाही. बघू कोण विचारता मला. ऑल मोनोसॅकराइड्स आर reducing sugars. Okay. Now let us talk on disaccharides. So disaccharide, when two monosaccharides are joining together, so it is a disaccharide. When two monosaccharides, they are joining together, so it is a disaccharide. Okay. So the first is a sucrose. The first disaccharide. Liller definition of disaccharide. These are di meaning two. Composed of two monosaccharide units. Composed of two monosaccharide units is a disaccharide. Yes, so this is now the first disaccharide sucrose. ही कुठल्या दोन मोनोसॅकराइडची असते असा क्वेश्चन येतो तुम्हाला. सो सुक्रोज इज मेड अप ऑफ, दिस इज अ ग्लुकोज, दिस इज अ ग्लुकोज अँड दिस इज अ फ्रुक्टोज. सो पायरॅनोज रिंग अँड फ्युरॅनोज रिंग. दिस इज ग्लुकोज अँड दिस इज अ फ्रुक्टोज. सो ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळून, सो ग्लुकोज आणि फ्रुक्टोज जे जॉईन होता एकत्र, that is a sucrose. Okay, so made up of glucose and fructose, आणि ह्यांच्या मधला जो बॉन्ड आहे हा, this is called as a glycosidic bond. कुठल्या बॉन्डने जॉईन होतात ते? ग्लायकोसिडिक बॉन्ड. येतंय का लक्षात? येस. नसेल Yes. कळत तर प्लीज विचारा, मी थांबते तुमच्यासाठी. Okay, so this bond is a glycosidic bond. दोन शुगर जेव्हा एकत्र जॉईन होतात तेव्हा इट इज अ ग्लायकोसिडिक बॉन्ड. So glucose आणि fructose. And only from disaccharide, remember this sucrose is a non-reducing sugar. Highlight करून ठेवा. It is a non-reducing. कारण reducing, non-reducing वर मी बोलणार आहे. Okay, sucrose is called as cane sugar. आपण जी शुगर घरात खातो ती सुक्रोज असते, केन शुगर, और इट इज अ टेबल शुगर. ओके, और इट इज अ कमर्शियल शुगर, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज इन्वर्ट शुगर, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ इन्वर्ट शुगर. काय झालं प्रथमेश? मॅम मग जॅगरी कसल्या अंडर येईल?
जॅगेरी. जॅगेरी इज अ प्रोसेस अगेन शुगरला प्रोसेस करून व्हेरी गुड क्वेश्चन ऍक्च्युली शुगरच असते त्याच्यामध्ये पण इट इज प्रोसेसिंग करून त्याचं जॅगरी बनवतात. ओके त्याची Yes, ma'am. प्रोसेसिंगची मेथड बघायला लागेल जॅगरीची. व्हेरी गुड क्वेश्चन. आणि हे असे क्वेश्चन विचारत राहा. नाही होते का तर जरा कंटाळा आलाय का सगळे स्ट्रक्चर बघून प्रथमेश? हो. बरं ठीक आहे हरकत नाही आपण फक्त एवढंच बोलू. सुक्रोज इज ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. त्याचे कंटेंट लक्षात ठेवा. डिटेल आपण उद्या घेऊ वाटल्यास हरकत नाही. लॅक्टोज इज गॅलॅक्टोज अँड ग्लुकोज. लॅक्टोज जे आपण मिल्क मधनं आपल्याला मिळतं. बाकी मी उद्या बोलेन सगळे बॉन्ड आणि हे मी उद्या बोलेन. माल्टोज इज ग्लुकोज अँड ग्लुकोज. हे 3 वेगळे वेगळे आहेत म्हणून हे फक्त 3 लक्षात ठेवा. ओके येस सुक्रोज मध्ये लिहून ठेवा ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज प्लस ग्लुकोज आणि माल्टोज इज ग्लुकोज प्लस ग्लुकोज. ओके मी स्टॉप करते. हरकत नाही जर कंटाळा आला तर ऍब्झॉर्ब नाही होत तर सांगत